खायची जलपरी हे बघा पाणी बघा केवढं वर जलपरी दाखवताय. तर मित्रांनो आता आम्ही कर्जत स्टेशनवरून खोपोली ट्रेन पकडले आणि आता आम्ही ट्रेनमध्येच नाश्ता करतोय बघा. हे काका वगैरे सगळे आहेत, आम्ही सगळे चाललोय मठात. तुम्हाला दाखवतोय बघा पायाखाली मासा माझ्या किंवा गगनगिरी महाराज असे येतात ते. आणि मी तिथे जे सेवाकरी असतात ना त्यांना विचारलेलं म्हणजे खतरनाक बघा काहीच रिस्क नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं साहिल ब्लॉगर या चॅनलमध्ये. तर मित्रांनो आज आपण चाललेलो आहोत गगनगिरी महाराजांच्या मठात खोपोलीला तर भजनाची सेवा करायला. तर आपले काही काही भजन मंडळी आलेले आहेत. तर हे बघा हा एक आला त्याच्यात, हा बघा हा तर हिरोच आहे बाई. अजून आहेत मयूर दा पण आहे, परत काका वगैरे पण आहेत. तर आम्ही तिकडे भजन करत जातोय आणि तिकडे आम्ही बघू जरा जर टाईम वगैरे भेटला तर आम्ही तिकडे आजूबाजूला फिरू, एक्सप्लोर करू थोडं आम्ही सगळं. तर चला मग असं आमच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि कोण जर नवीन येत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला. तर मित्रांनो आता आम्ही कर्जत स्टेशनवरून खोपोली ट्रेन पकडली आहे आणि आता आम्ही ट्रेनमध्येच नाश्ता करतोय बघा. हे काका वगैरे सगळे आहेत, आम्ही सगळे चाललोय मठात. एवढी पूर्ण सगळी आमचीच मंडळी आहे. आमच्या गावात दिसतंय की नाही माहिती नाही कॅमेरा, ह्या मंडळी आहे सगळे. आम्ही चालू गगनगिरी महाराजांच्या मठात चाललोय भजन करायला. आणि बघा सगळीकडे नाश्ताच करतायत. काय खातं भाव्याची इच्छा नव्हती आता इच्छा नव्हती भाव्याची. बोललो होतं ट्रेन पण काय करताय फक्त चटणी गावची समोसा पण खाऊ बघा. सगळ्या चटणीच्या पिशव्या इकडेच घेते. तर आता तर मित्रांनो आता आम्ही खोपोली स्टेशनला उतरलोय. तर आता आम्ही चालत जातोय. तर हे बघा तुम्ही एवढा पाऊस आहे ना, खायची जलपरी हे बघा पाणी बघा केवढं वर. समझ रहे हो ना. जलपरी दाखवताय त्या मासे कुठे आहेत मासे या खादून काय बोलणार ना आता मलाच काय समजत ना. जलपरी वगैरे कुठली जलपरी कुठे. मित्रांनो खूप पाऊस पडतो इकडे, जाम म्हणजे जाम. रात्रीपासून खूप पाऊस आहे. तर हे बघा तुम्ही इथं पाहू शकता की पट्टीवरती वगैरे पाणी भरलं इथे खोपोलीला. आम्ही चालत आता माहिती नाही कसं नाही ऑटोनेच जाऊ मोस्टली. तर मला तर असं वाटतं ऑटोने जाऊ आम्ही. तर आम्ही इथून बाहेरून ऑटो पकडू. आता आम्ही नाश्ता तर केला आहे आम्ही. तर इकडे आम्ही डायरेक्ट ऑटोने जाऊ. असं चालत बोलतो ऑटोने जाऊ आम्ही. मग तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो की मठ वगैरे कसं वगैरे. आज जर व्हिडिओ वगैरे काढायला भेटला तर ठीक. आणि आमच्या तिथे काका सावंत काका म्हणून ते तिकडे सेवेकरी आहेत. तर त्यांच्यात आम्ही ह्याच्याने जातोय तिकडे भजन वगैरे करायला. तर बघू आपण पुढे. चला मग. A few minutes later. तुम्हाला दाखवतोय बघा पायाखाली मासा माझ्या अरे इकडे जाम पाऊस पडतोय बघा. सुरमई मिनी बांगडा हे सुरमई बांगडा. मला मळ्या वाटलं आधी, आता तर वळवळ होता. छत्री घे हा. अरे गटरात ना काही गेला ते. मित्रांनो सांगतो तुम्हाला जाम पाऊस पडतोय, जाम म्हणजे जाम थोडा. एवढा बरोबर पडतोय ना. हातात घेतो आता का आता हातात घेतलं गटरानं माझ्या हातात. अरे तो दिसला माझा तसा पकडला मी पहिला पायाखाली. काय बोला दाखवतो बोललो मेला की काय हळू. अरे अलगत पाय ठेवलेला मारू घे पाहायला बोलते. जाते आपण मठात जातो हातात नको घेऊ तरी पण हातात घेतो. हे इथं चांगलं पाहिजे हातू पार्टी जाम पाणी होतं रस्त्यावर. असं पाणी आहे ना जाम हवं पाणी. आणि मस्त पाऊस पण मस्त लागला. मस्त काय जाम जोरात. विजा वगैरे कडकडत आहेत. पार्टी आहे ना तुम्हाला दिसणार नाही हो कॅमेऱ्यात नाही तर मी दाखवलं.
एवढा भारी व्ह्यू येतोय ना. दिसतंय का बघू रे जरा कॅमेऱ्यात. नाही दिसणार नाही अजून. मला जाम भारी व्ह्यू येतो. एवढं मोठं डोंगर आहे. धबधबे निसते धावतायत. चला मग आता आम्ही पोचल्यावर डायरेक्ट तुम्हाला दाखवतो. अशाच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि आमचे पहिले पण ब्लॉग बघा तुम्ही. एवढे मस्त आहेत ना ते पण. आधीचे पण ब्लॉग तुम्ही बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय बाय. तर मित्रांनो आता आम्ही पोचलोय. हे बघा मठाच्या बाहेरच पोचलोय. हे बघा मठ. इकडून एंट्री आहे वाटतं. हे बघा किती मस्त बनवलंय. छान छत्री काढ जरा. तशी देखो काढू. आउट मधून काय एंट्री दिली. हे बघा हे पाऊस. तू आणि आहे ना एक नग आहे. सॉरी भिजवतोय. चप्पल प्रत्येकी शुल्क 1 रुपया. 6 रुपये भागा. चप्पल वगैरे काढतो. माझी पण जातो मठ. तुम्हाला पण दाखवतो मठ. चला मग आम्ही चप्पल वगैरे काढून आत आलोय. बघा पाय वगैरे धुतो आता. हे सगळ्यांनी या सगळ्यांनी पाय धुतले. चल फटाफट चल. आणि हे बघा पाहू शकता हां आतमध्ये आता मयूर दाखवतो बंद आहे. मित्रांनी इथं सगळे व्हिडिओ फोटो वगैरे सगळं चालू आहे. तर आता आम्ही बघा इथं सगळं दर्शन वगैरे घेतो गगनगिरी महाराजांचं. ए तुम्ही कशाला थांबलायत. दर्शनाला थांबतो. चला ना दर्शन घ्या ना. जा पाय वगैरे पडा. वेगळंच चालू आहे. भजन चालू आहे वाटतं इकडे. आधी ते भजन चालू आहे. आपल्याला पण जाऊ. आमचे भावेश खामकर. हा आणि काय बोलतो. हा आणि बघा इकडे बॅनर लावला आहे की फोन बिन बंद तरी पण चालू गेला खालचं. आणि बघा इकडे तेच ते तुम्ही जे रीलला बघितलं आहेत ना जे नदी वगैरे ते इकडेच आहेत. ते फोटो काढायचे मग फोटो काढतो. हे घे हे 2 फोन आहेत. Vivo V30 Vivo V30 Pro. ह्याच्यामध्ये तुम्ही फोटो चांगले काढू शकता. तेरे पास झालं पायावर रुक ना, मेरा तो पडणे ते पाया पकड मोबाईल. रीलमध्ये वगैरे बघितलं असाल गगनगिरी महाराजांचं मठ. तर तुम्ही ते वाहताना पाणी वगैरे बघितलं असाल. म्हणजे नदी व्हाळ काय जे बोलतात ते. तर हे बघा हेच आहे ते. पण आता एवढा पाऊस आहे ना की याला पूर आला आहे. इकडं जाणं तर काय इथं पाठवत तर नाही पण जाऊ पण नाही शकत तिथे आपण. वावला तर सीधा इधर से बाय दिखोही मत. ते बघा तिकडे बघा कशाला आटा. ये कल सुबह डायरेक्ट तुम लोगों को रेस्क्यू टीम आएगी बुलाने के लिए. ये उधर चला आपण हे बघा इथं भजन चालू आहे वाटतं. इकडे चालू आहे. चला आता बघू. इकडे पाया वगैरे पडू परत तिकडे. नंतर मग दाखवतो त्या डोंगरातून मग एक भारी व्ह्यू येते. एवढे धबधबे होत आहेत ना खरे वगैरे. एक नंबर व्ह्यू येतो. ते पण तुम्हाला दाखवतो मी परत. पावसाला व्हिडिओ काढायला वगैरे आला होता तरी पण मी जपून काढतोय. बघा इथे पण एक हे आहे. होम हवन वगैरे करतात. मठच आहे म्हणजे असं. तुम्हाला व्ह्यू आता कुठून दाखवू मला समजत नाही. एक नंबर व्ह्यू येतो इथे. मला दाखवलं असतं कसं दाखवू मला समजत नाही आहे. काय आलं कुठे फिरताय. जवळ नेऊ नको. नाही तुझा काढतो. मयूरदा जाम सिरियस घेते सगळ्या गोष्टीला. अरे तिकडे जाऊ ना तिकडे. आता तू व्ह्यू दाखवायचा डोंगराचा खतरनाक दाखवतो तुम्ही नंतर. एवढंच एक मठ आहे तुम्ही बघू शकता. जाम मोठा मठ आहे. तुम्ही येऊ शकता कधी तिथं. चला आणि इकडे देवीचा आणि गणपती बाप्पा वगैरे.
A few minutes later.
1 hour later. मित्रांनो आता आपलं भजन वगैरे सगळं झालंय, महाप्रसाद पण खाऊन झालाय. तर आता आम्ही जातो जरा वरती. मयूर दादा नेतोय. मयूर दादा कुठे नेतोय रे? आता हे बघा, तुम्ही बघू शकता इथं व्ह्यू बघा काय भारी येतोय. हे धबधबे वगैरे होत आहे. हा कुठेतरी नेतोय फिरायला डोंगरावरती वगैरे. तर आपण जाऊ, चला चल. थांबलो का? चला मित्रांनो आता आम्ही चालत चालत येतोय. हे बघा पुढे, आणि हे बघा इथे आहे ना हेलिपॅड आहे, म्हणजे हेलिकॉप्टर वगैरे उतरतात. त्याचा आयाच्या लिहिलेलं असतं ना, ते आहे इथे. इथे लोक बघितले. आणि आता आपल्याला इकडे जायचं आहे. कंपनीवाल्यांचं नाही, ते HP वाल्यांचं ते बघा वरती तुम्ही डोंगर बघा. डोंगर तू कुठे पण बघा तुम्ही, फक्त आहे ना झरे दिसणार तुम्हाला. झरे बोलते धबधबा, वॉटरफॉल जिथे बघाल तिथे, जिथपर्यंत नजर जाल. आणि इथून किती पॉईंट पण दिसतो. हा तो बघ, एवढा झूम जर दिसला तर ठीक. नाही रे भाई, नाही दिसत. डोळ्याने दिसतोय पूर्ण डोंगर. डोंगर में पुरा भाई धबधबा ही धबधबा है. वैते जा भाई. तुम्ही वरती जाऊ. काय बोलतोय? फोटो काढूया. कशाला? हॅलो, हेलिकॉप्टर घेऊन. हिच्या गावात काय पण बोलतात रे बरं. आम्ही आता वरती जायला आलेलो. पण इकडे बघू शकता तुम्ही, बंद केलंय. तिथे लिहिलंय, तुम्हाला जवळच जाऊन दाखवतो. सकाळी 8 वाजता ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. पण आज दिवसभर पाऊस होता, फक्त आत्ता थांबलाय. तासभर झाला असेल पाऊस थांबलाय. रात्रीपासून कंटिन्यू चालू आहे पाऊस. डोंबिवलीला तर आहे, इकडे पण असणार कदाचित. तर आता बंद आहे ते. नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा आपण मग वरती जाऊन तुम्हाला दाखवतो. आता नाही जायला भेटणार.
चला आता खाली आता बरं. इथे पण एक मंदिर आहे, कुठलं मंदिर आहे काय माहिती नाही. मी बोलो डायरेक्ट वरती जातो आणि येताना बघतो मग शंकर मंदिर आहे. ते शंकर मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे. आलात तर विजिट करा, घुमा फिरा मस्त वेगळी मजा मस्ती. इथे तिकडे काय वरती डोंगरावर घर. चला मग आता खाली गेल्यावरती बघू. घर नको बोलू भाई इंग्लिश, इंग्लिश नको बोलू तू. चला काय गा 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 करताय नुसतं. हां शिव पार्वतीचं मंदिर आहे. तर चला तुम्हाला दाखवलं पाया पडून येतो. मला मित्रांनो दाखवलं मी की वरती काय सगळं बंद होतं. ते गुफावरती बघायची होती तिकडे, ते बंद होतं. तर आता मी जातो, आम्ही चप्पल घेतो आणि डायरेक्ट मग निघतो. आणि तुम्हाला सांगतो आमचं जेव्हा भजन झालं ना मित्रांनो, आमचं जेव्हा भजन झालं ना तेव्हा आहे ना आरती चालू झाली. म्हणजे आम्ही आरती चालू केली. तर आमच्या आरतीच्या मध्ये ना कुत्रा आला. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन, मी व्हिडिओ काढला त्याचा. कुत्री आली ती मध्ये, तर त्याला श्वान म्हणतात असं. कारण की त्या कुत्री का कुत्र्याच्या रूपात स्वामी समर्थ किंवा गगनगिरी महाराज असे येतात ते. आणि मी तिथे सेवाकरी असतात ना त्यांना विचारलेलं म्हणजे दररोज येते का अशी कुत्री वगैरे. ते बोलतात की आवाज ऐकलं आरतीचं किती येते बरोबर तिथे असं आहे. हे तुम्हाला सांगायचं होतं, तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओच्या ह्याच्यात. तुम्हाला बघा पूर्ण ब्लॉग बघा, तुम्हाला खूप मजा येईल आणि खूप सुंदर आहे. चला आताच माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आवाज निघू थोड्या वेळात. चला मग मित्रांनो, आता आमच्या ट्रेनला लेट आहे थोडी. 4:30ची ट्रेन आहे. आताशी 3 वाजले, 1.5 तास आहे. तर करायचं काय आम्ही, तर म्हणून आम्ही बघा इकडे जातो आहे, वरती जाणार नाही. फक्त आम्ही आलो रस्ता विचारत तुम्ही पण कुठे पण फिरायला जाल ना, गुगल मॅपच्या भरोश्यावर नका जाऊ. हां माणसांच्या भरोश्यावर. तिथं जे स्थानिक माणसं असतात ना त्यांना विचारा, ते तुम्हाला सांगतील बरोबर कुठे काय कसं काय, किधर जाने का, कहाँ से रास्ता है भाई, सब बताएंगे उन लोग. गूगल मॅप आहे ना फटीचर आहे, 1 नंबर का. काय बोलतो हे बघ गुर आहे, तो बघू शकता का भारी आहे. मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो KP पॉईंट. मगाशी दाखवत होतो पण दिसत नव्हता कारण की तिकडे लांब होतो. आता बघा, आता तुम्हाला इझिली दिसेल ती ट्रेन पण जाते. तर मित्रांनो हे बघा, वाट बघा केवढी आहे, डायरेक्ट खाली. पण वाडी आहे छोटी म्हणून काय एवढं वाटणार नाही. चाललो आता आम्ही तिथे. वाहाळीत नाही गेलेले हे लोक आहे, यांना आठवल्या नाही. त्यामध्ये पाय वगैरे धुवून मस्त वेगळी. आणि तुम्हाला दाखवतो मी थोड्याच वेळात आपण आपल्या पॉईंटवर पोहोचणार आहोत मित्रांनो. पण पॉईंटचं नाव हे बघा, पॉईंटचं नाव पण नाही माहिती, हिडन आहे. इथं कोण जास्त येतच नाही. संडे असून पब्लिक नाही आहेत, पण असे नाही. पण एवढे जास्त नाही, जास्त कोणच नाही, माहीतच नाही. सगळे जातात KP, जेनिथ वॉटरफॉल, हे असे हिडन प्लेस. वाव वरती जायचं आहे, आपल्याला पाण्यात नाही जायचं आहे ना. हे बघा एकदम उभा चढण आहे. हा मित्रांनो, हा ब्लॉग मोठा होणार आहे तर तुम्ही पूर्ण बघा, कारण की याच्यात खूप एन्जॉयमेंट आहे. परत आपण मठाचा पण एक्सप्लोअर केला आहे पूर्ण, कसं काय ते एकदम. हे काय झालं, वाट चुकलात की काय. मी तर बोलत होतो की नको म्हणून, नाही जायचं. मग हे लोक जबरदस्ती घेऊन आलेत. तर आता काहीतरी फायदा झालाय त्याचा. कुठे बघितलं वॉटरफॉलचं नाव काय मित्रा? हा मित्रा, वॉटरफॉलचं नाव काय? असं त्याला नाव नाही. नाव गाव फळ फुल शिबिर आहे. आपण ह्या पाण्यात जाऊया. इकडे नाही, इधर नाही बाय. आणि मित्रांनो भिवपुरीचा ब्लॉग बघा, भिवपुरीचा माझ्या चॅनलवरती कोण नवीन आला असेल ना, भिवपुरीचा ब्लॉग बघा, 1 नंबर ब्लॉग आहे. फुल मजा गेला. आणि लोहगड आणि भजनाचे वगैरे पण आमचे ब्लॉग आहेत. तुम्हाला असं
अंबरनाथ शिव मंदिरला पण गेलो, तो पण ब्लॉग आहे, तो पण बघू शकता तुम्ही. तर हे बघा जास्त कोण नाही, गर्दीचं वगैरे काय टेन्शनच नाही. हे बघा गाईस खतरनाक. हे बघा काहीच रिस्क नाही. हा हे गाडी काढ, फोटो काढता. आमच्याकडे एकच फोटोग्राफर आहे, एक नंबर फोटोग्राफर आहे आयुष. मित्रांनो तुम्हाला सांगतो, इकडे या जागा मला DM करा इंस्टाला किंवा कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला सांगतो कमेंट बॉक्समध्ये. आणि सांगू नाही शकत, हिडन प्लेस आहे, हिडन प्लेस. खोपोलीला हिडन प्लेस आहे की नाही, कोण नसतं जास्त, सगळे केपी आणि जेनीतनं जातात, इकडे कोणच नसतं. फॅमिलीसाठी पण काय बघा आमचा फोटोग्राफर फोटो विटो घालतो एक नंबर. अरे कपडे ना आणलं, त्या तर आम्ही आंघोळ केली असती इथे, माहिती आहे का, फुल मजा केली असती बाई. त्याला मग आता आम्ही थोडं फोटो विटो काढू आणि घरी. बाय. जाताना ही लोक बोलतात की या वारीतून जायचं. बघा या थांबा जरा, पॅन्ट वगैरे वरती करतो. आणि काही तो धबधबा मागायचा हा बघा आईच काहीतरी सांगतो, थांब ना, थांबा का बघ. हा भिजणार तर आहे मित्रांनो. अरे कॅमेरा बघ कसा पकडलेला गेलो. हाय फक्त पाय हे झालेलं. चलो भाई थोडा आहे तो थोडा ट्रेकिंग करते क्या. बघू आता आम्ही परत काहीतरी प्लॅन करतोय इकडे तिकडे जायचा. तर परत आपला एक नवीन ब्लॉग येईल लवकरात लवकर. डू सबस्क्राईब करा यार. व्ह्यू फक्त तुम्ही लाईक पण नाही करत व्हिडिओला ना सबस्क्राईब करत. आईच्या गावात नाही का वाटतं की नाही तुम्हाला, सबस्क्राईब करा यार. काही सबस्क्राईब करू, समजे जरा भावना नको. ए इथून चल, नको बाजूने खड्डे. ए चला एंड इधर से ट्रेकिंग एंड. भाल से आईला गेलो हाथ, भाल से एंड हम लोग का. चलते चलते बाहर से चलो भाई. नाही ब्लॉग नाही भाल. हे बघा डबक्यात गेला असता, इथं बघा कुठून आला असता. इथं सगळे खड्डे आहे इथं मध्ये. कॅमेरा सांभाळलो की मी मला स्वतःला सांभाळलो. चला आता लागलो स्टेशनला जाऊन भेटू. 2 hours later. तर मित्रांनो आता आमचं झालं सगळं फिरून वगैरे, दर्शन वगैरे घेऊन झालं गगनगिरी महाराजांचं. तर आता आम्ही निघालो घरी जायला. तर त्याला मी इथेच ब्लॉगला एंड करतो. आणि जर कोण चॅनलवर नवीन असेल तर त्याने लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. बस बाकी काय नाही. चला बाय बाय.